रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून सीता नावाचा लेख. पारिजाताच्या सुगंधाने दरवळलेली श्रावणातली पहाट अनुभवताना मला नेहमी भवभूतीच्या सीतेची आठवण येते. ती ऋतंभरा आर्द्र पहाट, जणू व्यथेचे धूसर वस्त्र ल्यालेली आणि गंधमय निश्वासांनी सारे वातावरण गंधित करणारी. अशा पहाटे पारिजाताच्या पायथ्याशी कोमल फुलांचा खच पडलेला पाहताना माझे मन व्याकुळ होते. मातीशी एकरूप होऊ पाहणारे ते सुगंधाचे कोवळे विश्व माझ्या अंतःस्थळातील सुप्त व्यथेला जाग आणते आणि मग ती हृदयस्थ व्यथा माझ्या सर्व जाणीवांना व्यापून उरते. तिच्या अपार्थिव दर्शनाने माझ्या पार्थिव जीवनाला करुणेचे कोंब फुटतात आणि मग पाहता पाहता माझ्या डोळ्यांच्या शिंपल्यात गोठलेल्या अश्रूंचे मोती बनतात. श्रीरामाच्या अभिषेकोत्सवाची सांगता झाली आहे. ऋष्यशृंगाच्या आश्रमातील द्वादश वार्षिक सत्रासाठी माता आणि गुरुजन गेले आहेत आणि राजा जनकानेही अयोध्येचा निरोप घेतला आहे. 14 वर्षाचा दारुण वनवास संपल्यावर हवीहवीशी वाटणारी माणसे भेटली होती. त्यांच्या स्नेहविरोपाने हृदयाचे व्रण भरून येऊ लागले होते. डोळ्यांतील खाऱ्या पाण्याला कमळदळांवरील दवांचा गोडवा येऊ लागला होता. पण कर्तव्य कठोर असते. प्रियजनांच्या वियोगाने विव्हळ झालेल्या सीतेचे सांत्वन करताना श्रीराम तिला म्हणतो, वैदेही, अमळ, धीर धर. वडील माणसं येथून स्वखुशीनं का गेली? आपल्याला सोडून त्यांना जाववलंच नसतं. पण व्रतस्थ जनांना दुःख सोसूनही व्रतपालन करावंच लागतं. सीतेला का हे कळत नव्हते? धगधगत्या व्रताच्या होमात तिने आजवर आपल्या कोवळ्या भावनांच्या लक्ष आहुती दिल्या नव्हत्या का? पण भावना ही मृत्युंजयी असते. बुद्धीने बांधलेल्या विनाशमंदिरात भावना चिरंतन जीवनाची स्वप्नपूर्ती उभी करते. मृत्यूच्या मरुभूमीतून जीवनाचे सहस्त्र स्रोत निर्माण करते. सीतेचेही असेच झाले. आजवर तिने जे भोगले होते ते विषाहूनही दाहक होते, मृत्यूहूनही मारक होते. पण तरीही ती जगली होती. तिच्या रामासाठी जगली होती. आज तिचा राम तिच्या जवळ होता. परंतु तिचे मन इतके हळवे, इतके भयार्त बनले होते की वडीलधारी माणसे दूर जाऊ लागताच त्या मनाच्या दृढतेची मुळे उन्मळू लागली. रामाची जवळीक जाणवत असूनही अशोकवनातील शोकविव्हल क्षण स्मृतीच्या गवाक्षातून डोकावू लागले. उत्तर रामचरितातील सीतेचे पहिले दर्शन हे असे आहे. प्रियजनांच्या वियोगाने ती उदास झाली आहे. पण तरीही कर्तव्याचे तिला भान आहे. किंबहुना तिच्या सहजात सृजनतेमुळे कर्तव्याने भावनेचेच रूप धारण केले आहे. ऋष्यशृंगाच्या आश्रमातून जेव्हा अष्टावक्र मुनी वडीलजनांचे आशीर्वाद घेऊन येतात, तेव्हा सीता तत्परतेने विचारते, सारी वडीलधारी माणसं आणि शांतावंश सुखरूप आहेत ना? त्यानंतर अष्टावक्रांनी प्रजानुरंजनाविषयीचा वसिष्ठ गुरूंचा निरोप श्रीरामास सांगितल्यावर स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकाना मुवज्जो नास्ति मे व्यथा, अशी ग्वाही श्रीराम देतो. पण तरीही सीता रागावत नाही, व्यथित होत नाही. ती केवळ राममय जीविता आहे. आपल्या त्यागाने रामाचे वश वृद्धिंगत होत असेल तर त्यात तिला अभिमान आहे, दुःख नाही. दुःख होईल ते
रक्तामांसाला, मुठी एवढ्या हृदयाला, गगन गर्भासारख्या सखोल अंतस्थलात जे श्रीरामाविषयीचे प्रेम नांदत आहे, ते प्रेम उभ्या जीविताला होऊनही श्रीरामाचे यश वृद्धिंगत करील. सीता त्यागाचे मोल देऊनही प्रजानुरंजनाचे व्रत सांभाळण्याची रामाची ग्वाही ऐकून तिचे उर अभिमानाने भरून येते आणि ती उद्गारते, म्हणून तर आर्यपुत्र रघुकुलाचे शिरोमणी आहेत. अशी ही आत्मचिंतनाशून्य सीता आहे. तिने आपले सर्वस्व श्रीरामात विरवून टाकले आहे. तिची विषण्णता दूर करण्यासाठी रामलक्ष्मण तिला घेऊन चित्रदर्शनासाठी जातात. तेव्हाही ती रामजीवनातील भावरंजित चित्रे पाहताना तिच्या हृदयाचे असेच भावस्निग्ध दर्शन घडते. या चित्रदर्शनाच्या प्रसंगात सीतेच्या भावजीवनाची छटा न छटा उमलून आली आहे. चित्रदर्शनापूर्वी रामाच्या पृच्छेवरून लक्ष्मण चित्रविषयांची कालव्याप्ती सांगतो. वहिनींना अग्नीनं शुद्ध केलं, तेथपर्यंतची चित्र काढून झाली आहेत. लक्ष्मणाच्या या बोलण्यानं राम व्यथित होतो. त्याची ती हळवी जखम उमलते, रक्ताळते, जिचे जीवन गंगेच्या प्रवाहासारखे वा अग्नीसारखे पावक आहे. तिला अग्नी तो शुद्ध काय करणार, पण लोकानुरंजन करणे कठीण असते. त्यासाठी शिरी धारण करावयाची गंधफुले पायदळी तुडवावी लागतात. राम अपराधाच्या जाणीवेनं व्याकुळ होऊन सीतेला म्हणतो, हे देव यजन संभवे देवी, मला क्षमा कर. हा प्रवाद आता आमरण तुला सहन करावा लागणार. परंतु तरीही सीता रागावत नाही. तिला केवळ राम हवा आहे. रामासाठी कलंकाचा काटेरी किरीटही तिला सह्य आहे. ती रामाला सावरते, त्या कटू आठवणी विसरायला लावते. चित्रदर्शनाच्या वेळी मिथिलेतील विवाहप्रसंगाचे चित्र पाहताना सीतेच्या रोमारोमातून पुलक फुले मोहरून येतात. नुकत्याच उमललेल्या निळ्याभोर कमळासारखी ती स्निग्ध सावळी आणि सतेज अशी श्रीरामाची मूर्ती, तो धनुर्भागाचा आवेश आणि त्यानंतर वसिष्ठ आणि शतानंद यांच्या पवित्र साक्षीने साजरा झालेला तो पाणिग्रहणाचा प्रसंग, त्यावेळची ती स्पर्शकंकणे जणू अजूनही आपल्या हातांना सुखवीत आहेत असे सीतेला वाटते. अयोध्येच्या मार्गावर भेटलेल्या भार्गवरामाचे चित्र पाहून तिचे सर्वांग भीतीने कंप पाहू लागते आणि तो चित्रप्रसंग टाळून पुढे जाणाऱ्या भार्गवविजयी श्रीरामाच्या विनयाने ती भारावून जाते. आपल्या चांदण्यासारख्या कोवळ्या सुनेचे कौतुक करणाऱ्या मातृहृदय सासवांच्या आठवणीने तिचे डोळे पाणावतात. वनवासाच्या वाटेवर श्रीराम जटा धारण करीत आहेत, तो प्रसंग पाहून तिचे हृदय संमिश्र व्यथांनी झाकोळून जाते. वाटचालीच्या श्रमांनी सारी गात्रे शिणून गेल्यावर श्रीरामाच्या वक्षस्थलावर माथा टेकून जिथे गाढ निद्रा अनुभवली, तो कालिंदीच्या काठावरचा छायाघन वटवृक्ष पाहताना ती श्रीरामाला साभिप्राय म्हणते, म्हटलं, आर्यपुत्रांना आठवतं का हे स्थान, जिथे परस्परांच्या मिठीत राहून गालाला गाल भिडवून अनेक रात्री विस्त्रस्त भावकथांत घालवल्या. तो गोदाकाठ पाहताना तर चित्रातूनही तिच्या सुखस्मृती हेलावतात आणि पंचवटीचे चित्र पाहताना श्रीरामाचे हृदय शोकविव्हल झालेले पाहून तो भूतकालीन विरह जणू आजच भोगावा लागत आहे असे तिला वाटते. चित्रदर्शनाच्या भावसंकुल प्रसंगी सुखदुःखांच्या तरंगांवर आंदोलणारे तिचे हृदय एकदम वियोगस्मृतीच्या खडकावर कोसळते आणि ते स्मृतीत घनीभूत झालेले वियोग दुःख तिच्या गात्रांतील सारे बळ शोषून घेते.
तिच्या नसानसांतून अनाम भयाची एक कळ थरारून जाते. नको तो वियोग, केवळ राम हवा, रामाचा अतूट सहवास हवा, आणि तोही भागीरथीच्या तीरी तरुवेलींच्या स्निग्ध शीतल छायेत, सुगंधाने परिमळलेल्या पर्णकुटीत, निद्राजड चांदण्यात आणि भावजागृत उन्हात. या गर्भमंथरा सीतेला तशा अवघडलेल्या अवस्थेतही वनराजीतील हळव्या पाऊलवाटांचा वेध लागतो. चित्रदर्शनातील स्मृतींच्या भारामुळे शांत झालेली सीता श्रीरामाचा आधार घेऊन मंदिरात येते आणि श्रीरामाच्या बाहूंची उशी करून झोपी जाते. आपल्या बाहूवर विसावलेल्या प्रियेकडे स्निग्ध दृष्टीने पाहताना रामाचे हृदय भावनांच्या सहस्त्रधारांनी उचंबळून येते. सीता हे रामाच्या जीवनकुसुमाचे विकसन होते, त्याच्या हृदयाचे संजीवन होते. सीतेच्या स्पर्शाची निगूढ अनुभूती व्यक्त करताना राम म्हणतो, तुझ्या स्पर्शानं माझ्या गात्रागात्रांत जी संवेदना मोहरते, ती सुखाची की दुःखाची, मोहाची की निद्राची, हे सांगता येत नाही. हा प्रभाव विषाचा की मदाचा, तेही कळत नाही. तुझा स्पर्श माझ्या गात्रांना झाला की ती कसल्या तरी अबोध संवेदनाच्या आवेगानं विकल होतात, आणि या संवेदनेनं माझं अंतर्हित चैतन्य कधी भ्रमण पावतं, तर कधी ते असीम आनंदानं सर्वांगी फुलून येतं. रामाला सीतेच्या सहवासातील पळे विपळेही कृतार्थ वाटतात. शरदातील चांदण्यासारखी तिची धवल शीतल कांती आणि ग्रीष्मातील जळत्या मध्यान्नासारखी तिची एकनिष्ठ प्रीती, रामाला हे सारे प्रिय आहे. अमृतात भिजलेल्या तिच्या शब्दांनी रामाच्या केवळ कानांनाच आनंद होत नाही, तर त्याचे हृदयही अश्विनातील दवाने भिजलेल्या फुलासारखे प्रसन्न होते. सीतारामाच्या प्रीतीत सारे विश्व विराम पावावे आणि विरहाला अवकाशच उरू नये, असे त्याला वाटते. सीतावियोगाची केवळ कल्पनाही त्याला सहन होत नाही. पण राम सीतेच्या जीवनात प्रीतीने प्रवेश केला, तो वियोगाचा तिलक कपाळी लेवूनच. रामाचा गुप्तचर दुर्मुख तो अभद्र लोकापवाद रामाला कळवितो. त्या वार्तेने रामाच्या हृदयावर वज्राघात होतो. रघुकुलाची प्रतिष्ठा ती सीताप्रीती. प्रजानुरंजनासाठी स्नेह, दया, सौख्य एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष जानकीचा त्याग करतानाही मला दुःख होणार नाही, अशी राजकर्तव्याची ग्वाही त्याने स्वमुखानेच दिली होती. अग्निपरिशुद्धीने जो जनापवाद शांत झाला नाही, तो सीतात्यागाने तरी शमणार आहे का? हित सांगायला वडीलधारी माणसंही जवळ नाहीत. जिच्यामुळे मांगल्याला जीवन लाभले, तिच्याविषयी लोकांच्या या अमंगल भावना का? जिच्यामुळे सारी प्रजा सनाथ आहे, तिलाच आज अन्याय अनाथ व्हावे लागणार काय? अखेर तो भ्रांतचित्त नूतन राजा प्रजानुरंजनासाठी सीतात्यागाची सिद्धता करतो. जनापवादाच्या अकारण क्रुद्ध वेताळापुढे आपल्या सुकुमार प्रीतीचा बळी द्यायला सिद्ध होतो. सीतात्यागाने जनापवाद शांत करण्याचा निर्णय मनात दृढ होताच बाहूवर विसावलेल्या सीतेकडे पाहण्याचे धैर्यही रामाच्या ठायी उरत नाही. ते मूर्तिमंत पावित्र्य त्याला असह्य होते. अपराधाच्या जाणीवेने त्याचे हृदय शवासारखे जड होते. सीतेला स्पर्श करण्याचाही
आपल्याला अधिकार नाही असे त्याला वाटते. सीतेचे मस्तक तो हळूच खाली ठेवतो. सीता अजूनही निद्रामग्न आहे. भागीरथीच्या तीरावरील वनराजीत रामासह विहार करण्याचे डोहाळे तिच्या मनात फुलत आहेत. तिचे वियोगदग्ध हृदय मधूनच दुःख स्वप्नांच्या दर्शनाने आक्रोश करीत आहे. आणि इकडे तिचा राम तिच्यापासून दूर होत आहे. तिला सुप्तावस्थेत दूर सारून तिच्या निर्वासनाचा वज्रकठोर निर्णय घेऊन दूर होत आहे. लक्ष्मणाने रथ सज्ज केला आहे. सीता त्या रथात बसून भागीरथीच्या तीरी जाणार आहे. राम तिच्या डोहाळे पुरविणार आहे. निद्रामग्न सीतेच्या पवित्र चरणांना अखेरचा प्रणाम करून तो रघुकुलाचा शिरोमणी सीतेपासून दूर होतो. सीता जागी झाल्यावर रामाला शोधते. राजकाजात निमग्न झालेला राम तिला सापडत नाही आणि डोहाळ्यांच्या तृप्तीसाठी रथ तर सज्ज झाला आहे. एकवार राजगृहाकडे सादर आणि सस्नेह दृष्टीने पाहून ती मनोकामना तपोधनांना, रघुकुलाच्या देवतांना आणि आर्यपुत्राच्या चरणांना वंदन करते. गर्भभाराने गात्रे जडावली आहेत आणि गती मंदावली आहे. अशा अवस्थेत त्या अयोध्येच्या राणीने रामाच्या सीतेने रथावर आरोहण केले. रथ नगर परिसर सोडून दूर जाऊ लागला. दूर, रामापासून दूर, भागीरथीच्या तीरावरील रम्य वनराजीकडे, नदी निर्झराच्या तरुवेलींच्या फुलाफळांच्या नि हरणा मयुरांच्या प्रदेशात. तिथे हवेहवेसे वाटणारे सारे काही आहे. केवळ त्यात राम नाही. सभोवार सौंदर्य फुलले आहे, पण दृष्टी थिजली आहे. माधुर्य ओसंडत आहे, पण रसना संवेदना शून्य झाली आहे. सुगंध परिमळला आहे, पण घ्राणेंद्रिय निष्क्रिय झाले आहेत. संगीत लकेरत आहे, पण श्रुती जडावली आहे. बाहेर अणुरेणूतून जीवनाचे निमंत्रण घुमत आहे, पण आत जणू मृत्यूचे भैरव संगीत दाटले आहे. रथचक्रांच्या गतीने सीतेच्या हृदयात व्यथेची सहस्त्र वलये निर्माण होऊ लागली आणि तिच्या अस्तित्वाचा कण आक्रोशून उठला. केवळ राम हवा, राम हवा, राम हवा. सीता परित्यागाच्या या प्रसंगाने माझे हृदय विव्हळ होते. ज्या सीतेने रामाच्या ठायी आपल्या सर्वस्वाचा विलोप केला आहे, तिच्यातून रामाला यश अप्रिय वाटावे याचे शल्य आत बोचत राहते. सीतेच्या भवितव्याच्या आशंकेने मनातील आशा अपेक्षांची पडझड होते. भवभूतीलाही हा प्रसंग असह्य झाला आहे. भवभूतीला प्रतीत झालेले जीवनाचे रामायण इथेच संपलेले असावे. त्याच्या हृदयात राम शरयूच्या तीरावर जलसमाधी घ्यायला उभा आहे आणि सीता भूमीच्या गर्भात आसरा मागत आहे. पण भवभूतीची जीवनासक्ती त्याच्या व्यथित अनुभूतीहूनही प्रबळ आहे. त्याच्या भावसृष्टीत चिरविरहाला मिलनाचा ध्यास आहे, विषाला अमृताचा हव्यास आहे आणि मृत्यूलाही जीवनाची प्यास आहे. त्याचमुळे भवभूतीच्या भावसृष्टीत जेव्हा कठोर नियतीपुढे चैतन्याला जडता येते, तेव्हा जीवनाच्या आसक्तीने जडातून पुनर्चैतन्य धुमारते. सीतामय जीवित रामसीतेचाच त्याग करतो आणि राममय जीविता सीता भागीरथीच्या जळराशीत उडी घेते. खरे म्हणजे भवभूतीचे रामचरित इथेच संपावयास हवे, पण तसे घडत नाही.
ती अयोध्येजवळची शरयू, ती सीतावेडी भागीरथी, ती ती जनस्थानातली गोदामाई, ती तमसा, ती मुरला आणि ती जीवनसाक्षिणी भूमी या साऱ्यांना तसे घडायला नको आहे. त्यांच्या पार्थिवाचा आसरा घेऊन जे अपार्थिव चैतन्य आकारास आले ते असे छिन्नभिन्न व्हावे हे त्यांना कसे रुचेल. भवभूतीने या वृद्ध मातांचे विराट वात्सल्य आकारास आणले आहे आणि प्रीतीच्या प्रगाढ प्रवाहात नीतीचे कठोरपण विरवून टाकले आहे. स्वतःलाच पारखे झालेले जीवन इथे स्वतःलाच भेटत आहे. सीता परित्यागानंतर एक तोफ लोटले आहे. सीतेची बाळे वाल्मिकीच्या आश्रमात रघुवंशाच्या विक्रमाची संथा घेत आहेत आणि सीता उरातला पान्हा उरातच दाबून पाताळात तिच्या खऱ्या माहेरी राहिली आहे. इकडे प्रजाहितमग्न राम शंभूक वधासाठी दंडकारण्यात निघाला आहे. राम दंडकारण्यात आल्यावर अगस्ती पत्नी लोपामुद्रा त्याला आईच्या मायेने आपल्या आश्रमात ठेवून घेते, परंतु तिला रामाविषयी फार काळजी वाटू लागते. जनस्थानातील अणुरेणूतून रामाच्या पूर्वस्मृती जाग्या होतील आणि त्याचे सीतामय हृदय विरहवेगाच्या ज्वालामुखीने होरपळून जाईल याची तिला भीती वाटते. लोपामुद्रा याचसाठी गोदामाईला निरोप पाठवते. सखी गोदावरी, राम इथं आला आहे. पुटयंत्रात आच घेणाऱ्या औषधीसारखं त्याचं हृदय आतल्या आत विरहव्यथेनं जळतं आहे. झंझावाताच्या भयानं कंपित होणाऱ्या कर्दळीच्या पानासारखं त्याचं मन हळवं बनलं आहे. आणि हा तुझा परिसर तर स्मृतीचं काटेरी जाळं पसरूनच सिद्ध आहे. गोदे, तूच त्याला सांभाळ. सीतेच्या करस्पर्शासारख्या गंधशीतल जलवायूनं त्याची आसवं तू टिपून घे. पण गोदावरीला हे शक्य होईल का? रामदर्शनाने तिची ही स्थिती रामासारखीच होणार नाही का? अडचणीतून भागीरथी वाट काढते. सीतेला बरोबर घेऊन ती गोदावरीच्या सन्निधी येते. कुशलवांच्या 12व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रघुवंशाच्या कुलदेवतेची सवित्याची पूजा करण्यासाठी सीता जनस्थानात फुले गोळा करू लागते. ती विरहाने कृशा झाली आहे. गालांवर पांढूर छाया पसरली आहे. तिची मोकळी वेणी विरळ झाली आहे. जणू शरीरधारिणी विरहव्यथाच. एकतपानंतरचे हे सीतेचे विरहदग्ध रूप. पण भावनांच्या या अस्थिरतेतही रामप्रीतीचा स्फुल्लिंग जागा आहे. हृदयपुष्प कोळपले आहे. देठापासून गळून पडलेल्या कोमल किसलयासारखी अंगकांती म्लान झाली आहे आणि शरदातील उष्णतेने केतकीच्या आतल्या पाकळ्यांना जशी ग्लानी येते तशी जीवनकळीला ग्लानी आली आहे. किती विलक्षण करुण गंभीर प्रसंग आहे, जिथे रामसीतेने प्रीतियोगाची साधना आचरली, जिथे द्वैतातही अद्वैताची अनुभूती प्राप्त केली. त्याच जनस्थानात हे दुरावलेले प्रीतिवेडे जीव पुन्हा एकत्र आणण्यात भवभूतीने कमालीचे सामर्थ्य दाखविले आहे आणि या काव्यात्मक प्रसंगातील कारुण्याची श्रेणी चढती वाढती ठेवण्यासाठी, रामाला परितापाच्या अग्नीत होरपळून काढण्यासाठी त्याने भागीरथीच्या वरप्रसादाने सीतेला अदृश्य रूपिणी बनविले आहे. सीता सर्वांना पाहू शकत आहे, पण सीतेला जलदेवतांवाचून कोणीच पाहू शकत नाही. सीतेची सोबत करायला
तमसा आहे आणि रामाची सोबत जनस्थानातील वनदेवता वासंती करीत आहे. सीतेच्या मनात परित्यागाविषयी दुःख आहे. रामाविषयी काहीसा राग आहे, पण हा राग म्हणजे अनुरागाच्या दुधावरची साय आहे. रामाला शासन करण्याची, दुःख देण्याची शक्ती त्या रागात नाही. सीतेला ते शक्यही नाही. ती फुले गोळा करीत असताना जेव्हा सजल मेघांच्या गर्जनेसारखा रामाचा गंभीर ध्वनी ऐकते, तेव्हा मिलनोत्सुक मयुरीसारखे तिचे हृदय उत्कंठेने अस्थिर होते. ज्या हत्तीच्या छाव्याला एकेकाळी सीतेनं कोवळे पल्लव मायेने भरवले होते, तोच छावा आता मोठा होऊन प्रियेसह पाण्यात विहरत असताना एक दुसरा उद्दाम हत्ती त्याच्यावर चाल करीत आहे, हे शब्द दूरवरून कानी येताच सीता वर्तमानाचा विसर पडून भीतीने उद्गारते, आर्यपुत्र, त्या माझ्या बाळाला वाचवा हो. सीता इतकी भोळी आहे. रामप्रीतीने तिच्यातील सारे विकार रुजू बनले आहेत. प्रभातकाळच्या चंद्रमंडलाप्रमाणे क्षीण झालेल्या रामाला पाहून तिचा सारा राग विरून जातो. रामाची ती क्षीण मूर्ती तिला अधिकच व्यथित करते आणि आपल्यासाठी रामाची ही दुर्दशा व्हावी, त्यामुळे ती आत्मनिंदा करू लागते. रामाने केलेला आपल्यावरील अन्याय विसरून ती मूर्छित रामाला सावध करायला लगबगीने धावते. सीतेवर असीम प्रीती करणारा आणि वनातून सीता नाहीशी झाल्यावर शोकाने पाषाणांना द्रवावयास लावणारा तोच राम आज त्याच स्थळी उपस्थित आहे. तोच गोदाकाठचा वनप्रदेश, त्याच तरुलता, तेच पशुपक्षी, सारे काही तेच आहे. सीतारामाच्या एक हृदय सहवासाचे स्मृतिभांडार गोदावरीच्या जळगर्भात जनस्थानातील अणुरेणूच्या इवल्याशा हृदयातही उत्कटतेने जागे आहे आणि सीतेचा त्याग करणारा राम त्या परिसराच्या दर्शनाने पूर्वीप्रमाणे सीतेसाठी आक्रोश करीत आहे. रामाच्या या दर्शनाने सीता विमूढ होऊन जाते. सुखदुःखांच्या संमिश्र आवर्तनांनी तिचे हृदय भांबावून जाते. तिच्या भावसंकुल हृदयातील सूक्ष्मातिसूक्ष्म भावतरंग भवभूतीने या छायानाट्यात कमालीच्या हळुवारपणाने चित्रित केले आहेत. जनस्थानातील प्रसंगांच्या स्मृतींनी व्याकुळ होणाऱ्या रामाला सावरण्यासाठी राग विसरून पुढे होणारी रामवेळी सीता आपल्या अदृश्यतेचा विसर पडल्यामुळे आपल्याला इतके जवळ पाहून राम रागावेल या कल्पनेने भिणारी भोळी सीता मुद्दामच जनस्थानातील स्मृती जाग्या करून आणि सीतात्यागाच्या अपराधाची बोचरी जाणीव देऊन रामाला छेडणाऱ्या वासंतीवर रागावणारी रुजू हृदया सीता आपल्यामुळे रामाची ही अवस्था होत आहे या जाणीवेने परित्याग दुःख विसरून आत्मनिंदा करणारी प्रीतिपर्वत सीता पतीला जवळ पाहून पुत्रांच्या आठवणीने जिचा ऊर दुधाने दाटून आला आहे, अशी वत्सल गृहिणी सीता रामाने अश्वमेध प्रसंगी जवळ आपलीच सुवर्ण प्रतिमा सहधर्मिणी म्हणून ठेवली आहे. हे ऐकून आर्यपुत्र, खरंच तुम्ही माझेच आहात, असे अभिमानाने म्हणणारी पतिव्रता सीता आणि रामाला वारंवार सावध करण्यासाठी त्याला स्पर्श करताना जलसिंचन केलेल्या कदंबाच्या फुललेल्या कोवळ्या रोपासारखी स्पर्शसुखाने घामेजलेली सीता ही सारी सीतेची भावावर्तने भवभूतीच्या कलेची भूषणे आहेत. जीवनाच्या निगूढ
भावानुभूतीत भिजलेली भवभूतीची प्रतिमा इथे सर्वांगी फुलून आली आहे आणि तिच्या गंधाने रसिकांची हृदये सीतेच्या हृदयासारखीच स्नेहपरवश बनली आहेत. भवभूतीने योजलेली स्मृतिचिन्हे ही अत्यंत सघन आहेत. पूर्वी सीतेभोवती हुंदडणारा आणि तिच्या स्निग्ध हातातील कोमल शल्लकीचे पल्लव खायला अधीर झालेला हत्तीचा छावा आज मोठा झाला आहे. आता तो आपल्या प्रियेसह पाण्यात विहार करीत आहे. कमळपरागांनी सुगंधित झालेले पाणी आपल्या सोंडेने तिला पाजीत आहे. त्याचे हे प्रियराधन पाहून राम साभिलाष स्वरात उद्गारतो, सखी वासंती, प्रियेला ऊन लागू नये म्हणून एखादं सरळ देठाचं कमळपत्र खुडून त्याचं छत्र ही तिच्या मस्तकावर धरायचं मात्र विसरला. वनवासातील एक स्निग्ध मुग्ध स्मृती सुखसंवेदनाच्या परिमळ पसरीत कशी उमलून आली आहे, अगदी सहज मोगऱ्याच्या कळीसारखी. वनवासात असताना सीतेने पाणी घालून वाढविलेला कदंब वृक्ष, त्यावेळी त्याला नुकतीच कुठे कुठे तुरळक फुले येऊ लागली होती. आज तो मोठा झाला आहे आणि सीतेचा तो लाडका मयूरही तिच्या आठवणी चाळवीत त्याच कदंबाच्या परिसरात राहिला आहे. त्या मोराला त्यावेळी नुकताच मनोहर पिसारा फुटला होता. नाचताना तो जेव्हा गिरक्या घ्यायचा तेव्हा सीतेच्या डोळ्यांची हालचालही मंडलाकार व्हायची. सीता लढिवाळपणाने आपल्या हाताने ताल धरून त्याला नाचायला शिकवायची आणि लटपटत्या पायाने चालायला शिकणाऱ्या बाळाच्या आईसारखी कौतुकाने फुलून जायची. नर्तनाच्या तालावर सीतेच्या भुवयांची मनोहर हालचाल सुरू झाली की ते दृश्य पाहताना रामाच्या नेत्रसुखाला सीमाच उरायची नाही. ते कर्दळीवनाच्या गाभ्यात असलेले शिलातल, तिथेच राम सीतेसह शयन करायचा. तिथेच बसून सीता त्या निरागस हरणांना वारंवार चारा द्यायची, त्यांना प्रेमाने कुरवाळायची. आणि ते लतागृह, त्या लतागृहाच्या दारात बसून राम एकदा सीतेची वाट पाहत होता. गोदावरीच्या वाळवंटात हंसांची ललित क्रीडा पाहत थांबल्यामुळे तिला किंचित उशीर झाला होता, पण ती इवलीशी थिटी वाटही हळव्या रामाला किती प्रदीर्घ वाटली होती. सीतेच्या क्षणविरहानेही तो व्याकुळ झाला होता. परंतु काहीशा उशिराने लतागृहाकडे आलेल्या सीतेने जेव्हा रामाच्या चरणी थरथरत्या करकमळांनी एक मनोहर प्रणामांजली अर्पण केली, तेव्हा रामाची सारी अस्वस्थता क्षणात नाहीशी होऊन गेली होती. या साऱ्या विप्रलंभ स्मृतींनी रामाला वारंवार मूर्छना येत आहे आणि चांदण्याच्या उटीसारखा सीतेचा संजीव करस्पर्श लाभला की तो पुन्हा जागृत होत आहे. पण आता त्याला ही जागृती मूर्छनेहून अधिक दाहक वाटू लागली आहे. सीतेच्या सहवासातील मधाळ क्षणांच्या जाणीवेने सीतापरित्यागाची वेदना तापलेल्या शल्यासारखी हृदयात तिरकस घुसून त्याचा दाह करीत आहे. राम आपल्या विरहक्षुब्ध हृदयाला भडकू न देण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो विफल होत आहे. तो म्हणतो, अंतर्यामीच्या तीव्र शोकानं हे हृदय उकलून जातसं वाटतं, पण त्याची अजून शकलं का होत नाहीत? वारंवार येणाऱ्या मूर्छनांनी हे शरीर जर्जर होत आहे, पण त्यातील चेतना उडून का जात नाही? शोकाची आग सर्वांगाची आतून लाही लाही करीत आहे, पण त्याची होळी करीत नाही.
विधी मर्मावर प्रहार करीत राहिला आहे, परंतु जीव घ्यायला मात्र सिद्ध होत नाही. किती क्रूर आहे नियती. तेव्हा रावणाने सीताहरण केल्यामुळे झालेला विरह असुर कुलासह रावणाचा निःपात करण्याने संपला. तो विरह संपविण्यात, सीतेला शत्रूच्या कारावासातून सोडवण्यात एक अदम्य ईर्ष्या होती. पुरुषार्थाला आव्हान होते, परंतु हा नवा विरह केव्हा संपणार. आता सीतेचे हरण करायला रावण उरला नाही. रामाने सीतेचा त्याग केला आहे. राम म्हणतो हा विरह निर्वधी आहे. सीतेचा रामाने घात केला आहे. जेव्हा राम संपेल तेव्हाच रामाचा विरह संपेल. आता केवळ व्यथेने जळण्यासाठीच राम जिवंत आहे. अशा प्रकारे परितापाच्या आगीत पोळलेल्या रामाला भवभूतीने वाल्मिकीच्या आश्रमात नेले आणि तिथेच ऋषीमुनींच्या आणि मातांच्या साक्षीने एक नाट्यमय प्रसंग घडवून रामसीतेचे मिलन घडविले. भवभूतीचे भग्न हृदय रामसीतेच्या मिलनाचा स्वप्नाळू प्रसंग चितारून शांत झाले असेल, परंतु उत्तर रामचरिताचा वाचक मात्र ते मिलन खरे मानायला सिद्ध होत नाही. सीतेविना राम ही कल्पनाच भवभूतीच्या मनाला सहन होत नाही. सीता ही जीवनातील आल्हादिनी शक्ती आहे आणि राम हा जीवनाचा उपासक आहे. त्या शक्तीच्या साक्षात्काराविना जणू जीवन व्यर्थ आहे. भवभूतीच्या भावसृष्टीत राम केवळ सीतेसह शोभतो. एरवी त्याच्यातील राम नाहीसा होतो आणि उरते ते केवळ मृत्यूचे निमंत्रण. सीता ही भवभूतीच्या भावसृष्टीची प्राणशक्ती आहे. त्याची सारी जीवनानुभूती सीतेच्या रूपाने सजीव झाली आहे. भवभूतीच्या साहित्याचे प्राणतत्व उत्तर रामचरित्रात आहे आणि उत्तर रामचरिताचे हृदय सीतेच्या व्यक्तित्वात आहे. उत्तर रामचरित्राचा नायक राम हा केवळ सीतेसाठी व्याकुळणारा आहे. भवभूती तुझी सीता अमर आहे. तिच्या अश्रूंच्या तीर्थजळात माझ्या जीवनाची परिशुद्धी आहे. तिची आठवण मी कधीही विसरणार नाही. पारिजाताच्या सुगंधाने दरवळलेली ती श्रावणातली पहाट, तिची आठवण मी कशी विसरेन. तिच्या दर्शनाने माझ्या हृदयीचा राम व्यथेने वेडा होतो आणि गंधमिलनासाठी आसुसतो. अशा वेळी मी माझ्या शरीराला पारखा होतो. मी केवळ व्यथेच्या रूपाने जगतो. अशा क्षणी जवळिकेत दुरावणारी आणि दुराव्यात जवळीक अनुभवणारी ती अशरीरी हृदये माझ्या व्यथेच्या वेदीवर एकाकार होतात आणि मग मातीशी एकरूप होऊ पाहणारे ते सुगंधाचे कोवळे विश्व कृतार्थतेने हसू लागते. लेख समाप्त.